नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर अशी छान अशा स्माईलनी तुमचा म्हणजे आमच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे. तुम्हालाही छान वाटलं असेल आमच्या पिल्लूची स्माईल बघून. इकडे आहोत तर आम्ही निघालोय आता. कुठे निघालोय? गावी, समोरच्या गावी निघालोय आपण. तर आम्ही निघालोय नाशिकला. तर लग्न आहे, त्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही चाललेलो आहोत. जवळपास आता 1 महिना झाले आम्ही घरी इकडे पुण्याला येऊन. तर आता सगळे एक्सायटेड आहेत समूला पुन्हा एकदा भेटण्यासाठी. सगळेच एक्सायटेड असतात, माहेरचे पण असतात, सासरकडचे पण असतात की समूला कधी भेटते म्हणून. आता जास्त करून आमची ओढ नाही तर समूची ओढ लागलेली असते. तर चला, सगळ्यात महत्त्वाचं लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग पूर्ण बघा. कशा आमची जर्नी होती, दरवी तुम्हाला मी जर्नी दाखवते आणि ते त्याला तुम्ही भरभरून प्रेम देता. तर या पण ब्लॉगला तेवढंच प्रेम द्या. बघूयात समूची आजी आजोबा कसे रिॲक्ट करतात खूप दिवसानंतर पाहिल्यानंतर. चलो. जसे की ब्लॉगमध्ये सांगितलं, आम्ही निघालो आहे घरी आणि लग्न आहे. तर आज गुरुवार आहे आणि लग्न आहे शनिवारी आहे आणि शुक्रवारची हळद आहे. तर मग आम्ही गुरुवारचं निघालो. आम्हाला ड्युटी पण आहे, दोघांनाही ड्युटी होती. तर ड्युटी करून आम्ही निघालो पुढे. आहोंनी तर मला तर ड्युटी नव्हती, माझी सोमवारपासून स्टार्ट होणार होती, तेव्हा मला सुट्टीच होती. आहोंनी सुट्टी काढली. आम्ही दुपारच्या पुढे निघालो, सर्व घर वगैरे आवरून वगैरे. तर छान प्रवास सुरू झाला आमचा. खूप छान वाटतं इकडून जाताना. मला हा रोड खूप आवडतो कारण खूप छान छान निसर्गरम्य वातावरण असतं. आणि ज्यावेळेस पाऊस असतो ना, पावसाळ्यात जेव्हा आम्ही जातो ना या रोडने, तेव्हा तर खूपच मस्त वाटतं. असं वाटतं कुठलं तरी हिल स्टेशनला चाललं असं वाटतं. तर मला हा एरिया खूप आवडतो. जाताना खूप भारी आहे आणि मी आहोंना कित्येक वेळा म्हटले मला हा एरिया खूप जास्त आवडतो. आणि त्यानंतर खूप भूक लागली होती. आम्ही जेवण न करता फक्त नाश्ता केला होता. तर मग पटकन मला काहीतरी खाऊया. तर मी पाव खाल्ला आणि तिकडं आमचं बाळ मस्त खेळत होतं टेबलवर. तर मी काही जास्त खाल्लं नाही, पाव मला जास्त चालत नाही. आणि समूह आपली हट्टपणा करत होती कारण तिला असं वाटत होतं. आम्ही मागं बसलो, तिला वाटलं मागच सोडलं की काही डॅडा पुढंच तिचे गाडी चालवून पुढे जाणार असं वाटलं तिला. म्हणून तिला डॅडासोबत गाडी चालवायची होती. मग ती ऐकतच नव्हती, खूप रडत होती. मग असंही ट्रॅफिक होतं, फक्त हळूहळू गाड्या चालल्या होत्या आणि काही गर्दी नव्हती. म्हटलं ठीक आहे चला बसून द्यावं तिला. मग फक्त 5 मिनटं बसून दिली. मलाही काळजी आहे, नो ड्रायव्हिंग सीटवर नाही बसवायला पाहिजे, पण आता ती ऐकतच नव्हती, फार रडत होती. थोड्या वेळ बसून दिलं. त्यानंतर समूची मस्ती सुरू झाली माझ्यासोबत, तुम्ही तर पाहू शकता. तर तिला खेळायचं होतं आणि तिला असं वाटायचं की पुढं डॅडा बसले ना तिथं हात ठेवतं, तिथे तिला बसायचं होतं आणि मस्त पुढचं सीन पाहायचं होतं. पण मला असं वाटलं जास्त वेळ बसवायला नको बाळाला, तिला खेळायला वगैरे किंवा झोपावं असं मला वाटत होतं. नंतर आमचा पुढचा स्टॉप पुन्हा एकदा चहा प्यायला आणि मस्त काहीतरी लाईट काहीतरी खाऊयात म्हटलं, कारण 5 वाजले होते जवळपास. आणि मग मस्त झोका दिसले की पहिलं मी झोका खेळायला गेले आणि पहिल्यांदा इतका मोठा झोका पाहिला. पाहू शकता किती उंच होता हा झोका. मस्त उंच माझा झोका गाणं म्हणत मस्त झोका खेळले. आणि त्याच्यासोबत मी समूलासुद्धा झोका खेळायला घेतलं, ते तुम्हाला पुढे दिसेलच. समू, शमुडी, मजा येते तुला मजा येते लय. शमूया, समू लय मजा येते तुला ना, लय मजा येते अशी. समू, समर्था काय करायला आली? चहा प्यायला आली तू? चहा प्यायला आली. खूप आवडतं. तर इथं समर्थाला घेऊन येतात आणि इकडं मला मस्त मोठा छान असा झोका दिसलेला आहे. किती उंच झोका आहे बघा, मस्त नेचर. होतं दरवेळी आम्ही थांबतो तसं. आणि त्यानंतर खाऊन झालं आणि मस्त समू झोपली. बेड असतो त्याचा एक फायदा होऊन जातो. मलाही झोपायला भेटतं आणि समूला पण छान झोपायला भेटतं. आणि मलाही जास्त वेळ बसता येत नाही, कारण जास्त बसलं की कसं कंबर वगैरे पोट नको दुखायला, एवढा प्रवास करायचा म्हणलं काळजी. आणि त्याच्यानंतर काही क्षणातच थोड्या अर्ध्या तासात
आणि मग काय तिची पुन्हा एकदा मस्ती सुरू झाली माझ्यासोबत. मग काय आम्ही दोघं मस्त एन्जॉय करत होतो आणि आहो मस्त तिकडे गाडी चालवत होते. त्यांनाही असं वाटतं की त्यांनी पण मस्त एन्जॉय करावं गाडीत. तर मग आम्ही दोघे इकडं गप्पा मस्ती करायचो आणि त्याच्यासोबत समू पण आवाज द्यायची त्याच्या दाडाला आणि आवाज देऊन आहो पण मागून पुढे गाडी चालवत आता समूला आवाज द्यायचे. तर अशा प्रकारे मग शेवटी आम्हीच पुढं आलो बसायला थोड्या वेळ, कारण भरपूर वेळ मागं बसलो होतो. आणि आम्हाला मग त्याच्यात लागली ट्रॅफिक खूप जास्त थोडीच होती, म्हणजे अर्धा तास थोडा लेट झाला आम्हाला अजून. आणि आमच्या समूला उभंच राहायचं होतं, तिला बसायचं नव्हतं. मी तिला कंटिन्यू उभं राहून घेतलं आणि कधी कधी चला आता थोड्या वेळ माझ्या जवळ म्हणजे ते झोपत खेळत आणि मी आमच्या दोघांची पुन्हा एकदा मस्ती सुरू झाली. तर तिला मी खूप हसत होते. आणि मला कमेंट करून नक्की सांगा समूची स्माईल नक्की माझ्यावर गेली का आहोंवर गेली, मला ह्याची कमेंटचं उत्तर पाहिजे. तर बघूयात काय येते ते. तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि ही आमची शमुली छान रेडी झालेली आहे. म्हणूनच मी तिला नेहमी निघताना असे घरच्या कपड्यातच नेते, कारण मला माहिती आहे ती जास्त तोपर्यंत पूर्ण कपडे खराब करून टाकते. 2-3 वेळा तरी कपडे चेंज होतात तिचे, ओले करते किंवा तोंडात सारखी घालते, त्याच्यामुळे सगळं थोका बाहेर काढते, लाळ बाहेर काढते ना आता त्याच्यामुळे. आणि सारखी इकडे तिकडं पलटी हाणत असते, त्याच्यामुळे कपडे पूर्ण घाण होऊन जातात. तर आता छान तिला फ्रेश तोंड बिंदून छान तिला आवरले. आता पोचूच 5 मिनटामध्ये. कुठं आलं तू? कुठं आला तू? कुठे आली समू तू? कुठे आली? आवाज काय आलं? शंभूला घ्यायला कोण आलं बघ? कोण आलं शंभूला घ्यायला? काय 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 रे? तर आम्ही वाट बघतो आईंची, त्या बाहेर गेल्या होत्या तर ते येत आहेत, आम्ही वाट बघतोय. समूची टोपी तिच्या डोळ्यावर गेलेली. भारी भारी आल्या. कुठे आली तू? कुठे आले? आपल्याला उद्या यायचं होतं समू. खोटं बोलत आहे ना तुम्ही, खोटं बोलत आहे ना. मोठी झाली तू, मोठी झाली शमू. टीव्ही पाहते. हसायला लागलं आता 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 काय करायचं? हसलं आता शहाणी झाली. ती व्हिडिओ दाखवून त्याच्यातली कुठे असं दिलं ते काय कुठे आलं ग बाळ? कुठे आलं हे बाळ? कुठे आलं? मम्मी या स्माइल पाहिलं ते? निघायचंय लगेच निघायचंय. ओळखलं म्हणायचं. ओळखलाय तू? बाबांना ओळखलं? उभे होते म्हणून आली. उभे होते म्हणून आली. नाही बा कोण आहे बाळा? कोण आहे? म्हण बरं बाबा, म्हण बरं बाबा, म्हण बाबा, म्हण. स्कॅन करेल काय. आणि त्यानंतर मस्त पोटभर जेवण केलं आम्ही. तर मंडळी याचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या
आता 10 वाजलेले आहेत आणि खूप जास्त थकलेलो आहोत. तर मस्त जेवण झाले पोटभर आणि आता उद्या हळद वगैरे आहे, परवा लग्न आहे. तर बघूयात, जसं जमेल छोटे व्हिडिओज मी क्लिक करेल, नाही करेल माहिती नाही, पण जमलं तर नक्की तुमच्यासाठी तो पण व्लॉग शूट करेल. कोणाचं लग्न आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला. तर चलो बाय, तुमची काळजी घ्या.